डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येते। एका नामांकित बड्या हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरने तब्बल 10 बियर पिऊन 45 झोपायच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। संबंधित डॉक्टर हे डोंबिवलीतील एका नामांकित हॉस्पिटलचे संचालक असून त्यांची पत्नी देखील डॉक्टर आहे। घटनेच्या दिवशी डॉक्टर हॉस्पिटलमध्ये न आल्यानं कर्मचाऱ्यांनी त्यांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र डॉक्टरांनी फोन न उचलल्यानं संशय निर्माण झाला। त्यानंतर कर्मचारी त्यांच्या राहत्या घरी गेले। कसाबसा दरवाजा उघडण्यात आला असता डॉक्टर बेशुद्ध अवस्थेत आढळले। तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी माहिती दिली आहे। संबंधित डॉक्टरच्या हॉस्पिटलमधील एका नर्स सोबत प्रेमसंबंध होते। या कारणावरून पत्नीशी वारंवार वाद होत होते। त्यानंतर डॉक्टर डोंबिवली पूर्व येथील एका उच्चभ्रू सोसायटीत स्वतंत्र राहत होते। दरम्यान संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी आग्रह धरला होता, मात्र डॉक्टर विवाहित असल्यानं त्यांनी लग्नास नकार दिला। त्यानंतर नर्सने डॉक्टरांशी बोलणं बंद केलं। याच कारणामुळे डॉक्टर मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर येते। या नैराश्यातूनच त्यांनी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करून झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे। वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टरकडून झालेल्या या कृतीमुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत।